नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत. सुकट कांदा, त्याला तुम्ही सुकटची चटणी सुद्धा म्हणू शकता. खूप छान अशी रेसिपी, तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू रेसिपीला. तर रेसिपीसाठी लागणार साहित्य बघू. इथे मी ना सुकट घेतलेली, आतपाव एक असेल ती. त्यासाठी ना 2 मोठे कांदे असे कट करून घेतले. थोडे जाडसरच कट करायचे, बारीक नाही करायचे. त्यासाठी इथे ना काळा मसाला आहे, धना पावडर, लाल तिखट आहे आणि हळद. हे ना आज म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार घ्यायचं. मी इथे 1 चमचे घेतले आणि इथे ना चवीनुसार मीठ घेतलेले. तर इथे पॅन गरम करून घेतलाय. त्यामध्ये आपल्याला ना सुकट भाजून घ्यायची. आणि सुकट आहे ना चांगली निवडून घ्यायची. त्यामध्ये ना खडे माती राहती आणि खराब पण राहते काही काही. आणि भाजून झाल्यानंतर परत एकदा निवडून पाखडून घ्यायची. अगोदर पण निवडून घेतली मी, पण परत एकदा आहे ना पाखडून घ्यायची. आज त्याच्यामध्ये ना थोडंफार काळं होईल, सुकटच राहते पण ती काळं होईल राहते. ते निवडून घ्यायचं आपल्याला. आता 2 मिनिटं आपण भाजून घेऊ कमी गॅसवर. तर आता सुकट भाजून झाली. मी आता एका ताटात काढून घेते. ती ना आता आपल्याला चांगली पाखडून घ्यायची. त्याच्यामध्ये काही कचरा बिचरा असला नाही असं राहतं खाली, ते पाखडून निघून जाईल. आता मी पाखडून निवडून घेतली आणि आपल्याला अशी खोलगेट भांड्यामध्ये घ्यायची काहीतरी. तुम्ही एखाद्या टोप विकत पण घेऊ शकता, कारण ती धुवायची ना आपल्याला. मग ती धुतल्याने खाली त्याच्यातली माती बिती खाली, तिने वरची सुकट काढून आपल्याला ती भाजीत टाकायची. त्याच्यामुळे घेताना ना खोलगट भांड्यातच घ्यायचं धुवायला. आता मी यात पाणी वतते, धुवून घेते. इथे पॅन गरम करून घेतलाय. त्यात आहे ना 2 चमचे तेल घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला आहे ना गोल्डन रंगावर परतून घ्यायचा. तर कांदा आहे ना असा जास्त नाही परत, आपल्याला असं गोल्डन कलर यायला का मग त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. कारण थोडा असा जाड असला ना त्याच्याबरोबर तो छान लागतो खायला. आता हे मसाले परतून घेऊ आणि मग यामध्ये ना सुकट घालून घेऊ आपण. तर आता हे मसाले परतून झाले. आता यामध्ये सुकट आहे ना आपल्याला चांगलं पाणी मिठवून अशी लावून घ्यायची, मग टाकायची. ये ना आपल्याला प्यायला बरोबर नाही मसाल्याबरोबर आहे ना. तर 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची. म्हणजे जास्त शिजवायची नाही, की हाय अशी क्रिस्पी कडक होती थोडी. मग आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि चांगलं आता कांद्याबरोबर परतून घेऊ आपण. आणि आपण याला झाकण ठेवून ना 5 मिनिटं आपण शिजवून घेऊ. आणि झाली मग आपली कांदा सुकट तयार. तर आता आपल्याला सुकट कांदा भाजी तयार झाली. तुम्ही बघू शकता खूप छान झाली अशी. आणि तुम्हाला पातळ करायची त्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं, थोडा रस्सा धरायचा, ती पण छान होती. अशी पण त्याला तुम्ही ना सुकटीची चटणी सुद्धा म्हणू शकता, कांदा सुकट भाजीसुद्धा. आता मी नाही काढून घेते, गॅस बंद करते. तर आपली सुकटीची भाजी तयार झालेली, सुकट कांदा. खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. धन्यवाद.